छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन। आता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे अध्यक्ष राहिलेले भारतीय एन जाधव बोलतील। आता आंदोलन करू द्या, ते आंदोलन करू द्या, आंदोलन करू द्या, पहिले म्हणा आंदोलन करू द्या, पहिले आंदोलन करू द्या, नंतर बाईट घ्या, नंतर बाईट घ्या ना। नेतृत्वात आंदोलन होत आहे। सरन्यायाधीशांवर बूटफेकीच्या प्रकरणासंदर्भात निषेध करण्याकरता हे आंदोलन केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठासमोर आता उभे आहेत रोहित पवार। घोषणाबाजी करतायत ते आणि त्यांचे कार्यकर्ते। ही घटना निषेधार्ह आहे अशी घोषणा त्यांच्याकडून होते आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अपमान करणारी एक कृती न्यायालयाच्या आवारातच घडली आणि त्यामुळे जगभरामध्ये देशभरामध्ये त्याचा निषेध केला जातो आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा गवईंना फोन केलेला होता, त्यांची विचारपूस केली। ज्या वकिलानं त्यांच्या दिशेनं बूट फेकला त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याची चौकशी सुरू आहे। पण सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा देशभरामध्ये निषेध केला जातोय। अशा प्रकारची कृती खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत मवियाचे काही पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत। रोहित पवार कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करताना दिसतायत। संविधान का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, संविधान का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। करायचं काय खाली मुंडकं वर पाय, मनोवादाचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, मनोवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, या मनोवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। शांतता शांतता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीसमोर आंदोलन। अनेक कार्यकर्ते रोहित पवारांच्या नेतृत्वात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। घोषणाबाजी होते आहे। सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा निषेध करण्याकरता हे आंदोलन केलं जात आहे। ही कृती खपवून घेणार नाही असं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला जातोय। घटना निषेधार्थच आहे। न्यायालयाच्या आवारामध्येच एका वकिलाने त्यांच्याकडे म्हणजे भूषण गवई यांच्या दिशेनं बूट फेकलेला होता, त्याचा निषेध करत देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या पक्षांकडून। सरकारनं सुद्धा ही कृती भयावह असल्याचं म्हटलेलं आहे आणि लगेचच त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं, त्याच्यावर चौकशी सुरू आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा भूषण गवईंना फोन केला होता, त्यांची विचारपूस केली, घटनेविषयी माहिती घेतली। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करतोय। नीचे भाई अरे आधी भाई लोटो मत नाही मोबाईल किस काय बोल आम्ही सर्वजण निषेध करतो। मनुवादी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने एका वकिलाने मोबाईल आ रहा थोड़ा पीछे ले भैया, जो जर आपण बघितलं तर आरएसएसचा एक कार्यकर्ता आहे। अशा व्यक्तीने सरन्यायाधीश एक सर्वसामान्य कुटुंबातले तेरा बैग से पूरा हल रहा। सुरळकर नीचे बैठ जाना, तू नीचे बैठ जाना। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेला एक व्यक्ती सुप्रीम कोर्टचा प्रमुख बनतो आणि अशा व्यक्तीवर
जर कुणी मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट टाकत असेल, मारत असेल, ते हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही या गोष्टीचा विरोध करतो, निषेध करतो. लोकशाही टिकली पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे, अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे. पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे मनुवादी प्रवृत्तीचे लोक हळूहळू सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपला कंट्रोल असावा. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जे इतरही सर्व कोर्ट आहेत, या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतो आणि तिथं कुठंतरी आपला कंट्रोल असावा, जेणेकरून येत्या काळामध्ये मनुस्मृती ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सांगते, ज्याला आपण मनुवाद म्हणतो, हा देशामध्ये परत एकदा कुठेतरी आला पाहिजे असा प्रयत्न काही लोकांचा आहे. आणि त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करतो. सामान्य परिवारातला एक व्यक्ती कष्ट करून महामानवांच्या विचाराने सर्वात मोठं पद गाठतो काय, पोट घालतो काय, आणि अशाच व्यक्तीला एक मनुवादी विचाराचे लोक बूट फेकून मारतात काय, हे निषेध करण्यासारखं आहे. पण अखंड हिंदुस्थान हा संविधानाबरोबर आहे. संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकले पाहिजे, अशा भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. काल जर आपण बघितलं, जेव्हा हे प्रकरण झालं, सामान्य लोकांनी लगेच निषेध केला, पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांनी निषेध केला, संघटनेने निषेध केला. पण आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर भाजपचे जे नेते त्यांनी 8-8 तास उशिरा तिथं या गोष्टीचा निषेध केला. धातूर मातूर गोष्टींवर लगेच ट्विट करणारे मोठे मोठे भाजपचे नेते हे या एवढ्या मोठ्या घटनेवर ट्विट नाही तर सोशल मीडियावर व्यक्त किती वेळाने होतात, तर 8-8 तासाने होतात. पण का होतात? कारण का सर्वसामान्य लोक या गोष्टीचा निषेध तिथं करतात. त्यामुळे हे जे मनुवादी लोक आहेत त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. कितीही त्यांनी ताकद लावली तर या देशातून संविधानाला कुणीही हलवू शकत नाही, अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. दुसरी एक अशीच घटना सरकारी अधिकाऱ्यांनी वाटप केलं त्याच्या निवृत्तीच्या दिवशी, तर ती पुस्तक अशाच काही मनुवाद अतिशय घातक असा विचार आहे. तो पूर्वी होता, त्याच्यामुळे जातीवाद या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला, अनेक महामानवांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराने जातीवाद या देशातून संपला. पण परत एकदा जातीवाद यावा यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. जशी कालची घटना ही सरन्यायाधीशांची आपण सर्वांनी बघितली, तशीच मुंबईमध्ये सुद्धा एका अधिकाऱ्याने निवृत्ती होत असताना एक पुरोगामी विचाराचं पुस्तक तिथं दिलं, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद झाला. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही हे आंदोलन का करतोय? तर याच भूमीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या मुलामुलींसाठी कॉलेज काढलं आणि त्याच भूमीमध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या विचाराला पाठिंबा देत, संविधानाला पाठिंबा आम्ही सर्वजण तिथं देत आहोत. पण झालं असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर भाजपचे मोठे मोठे नेते हे मुद्दामून बहुजन समाजाच्या छोट्या नेत्यांना पुढं करतात. स्वतः